फुलपाखराचं आकर्षण हे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असतं. पुण्यातील एका गावाला फुलपाखरांचं गाव म्हटलं जातं. निसर्ग संपन्न असलेल्या या गावातील रहिवाशांनी निसर्गाची जोपासना केली आहे आणि त्यामुळे निसर्गानेही त्यांना भरभरून दिलाय. भोर तालुक्यातील पिसावरे या गावाला फुलपाखरांचं गाव म्हणून ओळखलं जातं. ही ओळख येथील शाळेत शिकणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिली आहे. या ठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरे आढळून येतात. यासाठी भोर एज्युकेशन सोसायटीच्या पिसावरे माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संतोष दळवी यांनी विशेष मेहनत घेतली आहे. 2022 साली फुलपाखरांचं गाव करण्याचा संकल्प मनात ठेवून फुलपाखरू उद्यान बनवण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यासाठी उद्यानात फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतीची लागवड केली. यामध्ये कडीपत्ता, लिंबू, बेल, कृष्णकमाल, हळदी कुंकू, फायकस, अशोक, पानफुटी, पाम, वड, कारंज, बांबू, शंकासूर आदींचा समावेश आहे. साधारणपणे आम्हाला त्यावेळेस 20-22 प्रकारची फुलपाखरं आढळली होती की फुलपाखरू हे विशिष्ट झाडावरच अंडी घालतं. त्या झाडाला त्या फुलपाखराची खाद्य वनस्पती किंवा होस्ट प्लांट म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये जास्त फुलपाखरं हवी असतील तर तुम्हाला ती होस्ट प्लांट्स लावली पाहिजेत. उदाहरणार्थ रेड पियरट नावाचं एक फुलपाखरू आहे की जे पानफुटीवर अंडं घालतं. पानफुटीवर अंडं घातल्यानंतर काही दिवसानंतर ते अंडं हॅच होतं, त्यातून आळी बाहेर येते आणि ती आळी पान कुरतडायला सुरुवात करते. आता आपला सर्वसामान्य लोकांचा एक समज असा आहे की आळीने पान कुरतडलंय म्हणजे त्याला कीड पडली आणि आपण ते काढतो, फेकून देतो किंवा त्याच्यावर औषध फवारणी करतो. याच्यामुळे ते संपूर्ण फुलपाखराचं लाईफ सायकल जे आहे ते पूर्णपणे वेस्ट होतं. आणि मग साधारणपणे शालेय परिसरामध्ये जवळजवळ 25 ते 30 प्रकारची होस्ट प्लांट्स आम्ही वेगवेगळ्या फुलपाखरांसाठी लावलेली आहेत. साधारणपणे आमच्या गावाच्या परिसरामध्ये एकूण 85 प्रकारची फुलपाखरं आहेत. यासोबत फुलपाखरांना मध मिळावं म्हणून सदाफुली, रजनीगंधा, चांदणी यासारख्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. पिसावरे गावात 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी, 85 पेक्षा जास्त विविध प्रकारची फुलपाखरे आढळून येतात. कोणत्या झाडावर कोणती फुलपाखरे आणि पक्षी आढळतात याची संपूर्ण माहिती येथील विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीचे नवनवीन प्रयोग गावात होत असून मुलांना निसर्गाविषयी प्रेम निर्माण व्हावं तसेच शाळेविषयी ओढ निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.